तर आता समोर एक लाकडी सीडी आहे आणि त्याच्यावरती लोखंडी सीडी आहे. तर चला केअरफुली क्रॉस करू. अरे आता एकोणीस जुलै 2023 रोजी घडलेली घटना. पूर्ण इर्शालवाडी जी दरड कोसळल्यानं पूर्ण खाली दबली आणि आम्ही आता त्याच वाडीत आहोत. तर मी तुम्हाला दाखवतो सध्या काय अवस्था आहे त्या वाडीची. तर हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज खूप दिवसानंतर पुन्हा आपण आलो आहोत एका ट्रेकसाठी आणि तो ट्रेक म्हणजे इर्शालगड. तर खूप दिवसापासून हा ट्रेक माझ्या माइंडमध्ये होता. तर विचार केला एक दिवस हाही ट्रेक आपण पूर्ण करू आणि तुमचाही सपोर्ट खूप सुंदर आहे आणि असाच असू द्या. तर अल्ताफ आणि मी दोघं आलो आहे आज इर्शालगडाला. इर्शालगड हा एक गड नसून तर खूप मोठ्या आकाराचा सुळका आहे. माथेरान डोंगर रांगात असणारा हा किल्ला पनवेलपासून 23 तर मुंबईपासून 70 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे. इर्शालगडाची उंची बघितली तर समुद्र सपाटीपासून 3723 फूट एवढी आहे आणि ह्या गडाचा प्रामुख्याने वापर कोकण लष्करी मार्गावर आपली नजर आणि माथेरान घाट मार्गावर आपली पकड घट्ट करण्यासाठी केला जात असे. तर आपण गाडी इथे पार्क केली आहे आणि खूप सारे लोक आले आहेत आज. हे बघा मागे खूप गाड्या पार्क झालेल्या आहेत कारण की आज संडे आहे, फिरण्याचा दिवस आहे आणि आपण सुद्धा आज एक ट्रेक करणार आहोत. तर चला आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करू. तर आपल्या ट्रेकला झाली सुरुवात मित्रांनो. तर हा ट्रेक थोडाफार कठीण श्रेणीमध्ये येतो पण आपण पूर्ण तयारीमध्ये आलो आहोत. बघूया आपल्याला हा ट्रेक पूर्ण करता येतो की नाही, पण मजा तर नक्कीच येणार आहे. तर व्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्लॉगचा आनंद घ्या. इर्शालगडला यायचं झालं तर चौक हा रेल्वे स्टेशन किल्ल्यापासून अगदी जवळचा आहे. तिथून ऑटो रिक्षा करून तुम्ही नानिवली या गावात येऊन तुमच्या या ट्रेकला सुरुवात करू शकता. तर आम्ही स्वतःची स्कूटी घेऊन आलो तर आम्हाला काय येताना जास्त त्रास झाला नाही. तर पार्किंगमध्ये स्कूटी लावून आम्ही आपल्या ट्रेकला सुरुवात केली. तर मित्रांनो, तर माझ्या मागे बघा ही एक टेकडी आहे ना मित्रांनो. तर ही आपल्याला चढून ह्याच्या पलीकडे जायचं आहे. तर तिथून इर्शालगडाचा ट्रेक आपला खरा चालू होईल. तर चला जाऊया. तर समोरच एक आपल्याला स्टॉल दिसतंय आणि मित्रांनो बघा इथे पण गाड्या पार्क होत आहेत. तर मित्रांनो, अप्रतिम आणि सर्वात सुंदर नजारा म्हणजे मोरबे डॅमचा नजारा आणि हा नजारा आपल्या ट्रेकच्या शेवटपर्यंत आपला मेन अट्रॅक्शन राहणार आहे आणि हा आपण बघूच आणि तुम्हीही या नजाऱ्याचा आनंद घ्या.
तर मित्रांनो आता फायनली आपण या झेंड्याजवळ पोहोचलेलो आहोत आणि इथनं आपल्याला 3 डॅमचा नजारा दिसतो आणि तो मी तुम्हाला दाखवतो. तर हा बघा वरोसे डॅम, त्याच्या बाजूला बांबू डॅम आणि हा म्हणजे सर्वात प्रसिद्ध मोरबे धरण. तर अशा 3 धरणाचा म्हणजे असं 3 डॅमचा नजारा आपल्याला इथनं पाहायला मिळतो. तर खरंच खूपच सुंदर आहे आणि आपला ट्रेक अजून रनिंगमध्ये आहे आणि चालू आहे. हळूहळू करत आपण चाललो आहे. मस्त थोडा थांबलो होतो 10-15 मिनटं, ORS पिला, थोडा थंडगार ORS पिला, तर खूप बरं वाटलं. आणि आता अल्ताफला पण विचारू की त्याला कसा वाटतंय या ट्रेकमध्ये, कारण की तो पण खूप दिवसानंतर आज आपल्यासोबत आला आहे. और अल्ताफ कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे आके। पूरे 3 महीने बाद आया हूँ वापस ट्रेक को। तो संतोष ने बोला मेरे को कल कि जाते संडे को, एक लोकेशन है, थोड़ा सा मुश्किल ट्रैक है तो ऊपर जाके देखते हैं कैसा है. तो उसको बोला मैं ठीक है चल जाते. तर असंच ट्रेक थोडासा अवघड श्रेणीमध्ये येतो, पण आपण वरती जाऊन बघू किती अवघड आहे. तर चला जाऊया. तर ही चढाई पूर्ण केल्यानंतर आपल्याला फायनली इर्शालगडाचा लुक दिसायला लागला आहे. तर बघा माझ्या मागे, तर हा बघा. तर आता आपल्याला इथनं थोडा सपाट भाग लागला आहे चालण्यासाठी, तर एवढा काही त्रास होणार नाही आहे. आणि आता आपल्याला पुढनं इर्शालगडाची खरी चढाई चालू होणार आहे. तर आता त्या चढाईसाठी आपण तयार आहोत आणि अल्ताफ इथं व्ह्यूचा आनंद घेतोय. तर हा बघा. तो नज़ारा इतना अच्छा है कि भाई कोई भी आके इधर बैठेगा तो उसको लगना चाहिए कि भाई इधर ही बैठ के रहो. बहुत अच्छा नज़ारा है, मतलब ऐसा पीसफुल माइंड शांत रहता है. आप लोग भी आओ यहाँ पे, लोकेशन हम शेयर कर देंगे. तो एक मोरबे डैम है यहाँ पे इतना बड़ा, ये भी देख के बहुत ही अच्छा लग रहा है. तो बहुत टाइम बाद आया हूँ किले में. तो जब हमने सोंदाई किला और प्रबलगढ़ किया ना, तो हमें इन दोनों के बीच में इर्शालगढ़ बार बार दिखता था. तो हम जब लोनावला जाते थे ना, जाते आते थे, तो तभी भी यहाँ पे दिखता था. तो हमने सोचा कभी कि एक बार इसे भी कवर करेंगे. तो अभी इधर जितना चढ़ाई कर लिए, तो बाकी अभी और कितना चढ़ाई रहेगा वो पता नहीं हमको. तो आगे जाके देखते. तो चलो. ऊन खूप वाढलं आहे आणि आमचा ट्रेक चालू आहे. हळूहळू करतोय. पाणी पण भरपूर आणलं आहे आम्ही, तर पाण्याची काही आम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. आणि समोर एक ट्रेकिंगचा ग्रुप आम्हाला दिसतोय. तर सर्वांनी सेम टी-शर्ट्स वगैरे घातलेत. तर उनको पूछते कितना टाइम लगेगा. तर चला बघू कसा आहे ट्रेक अजून पुढे. तर मित्र किती टाइम लागेल अजून वरती पोहोचायला? 30 मिनटं. 30 मिनटं चालेल. तर मित्रांनो, तर बघा इथे एक स्टॉल आहे. तर आज संडे असून सुद्धा बंद आहे. काय माहिती नाही काय कारण आहे, पण संडेला स्टॉल ओपन असतात जास्त तर. कारण की आपण खाली बघितला एक होता ओपन. बघू आता आपल्याला पुढे कुठला स्टॉल लागतोय का. जागोजागी असे साईन बोर्ड आपल्याला दिसतील ज्याच्यावर लिहिलेलं आहे इर्शालगडकडे जाण्याचा मार्ग. तर आपल्याला जास्त काही रस्ता शोधण्यात काही त्रास होणार नाही आहे. जर तुम्ही पण असं आलं ना, तर हे जे साईन बोर्ड आहेत यांना बघा आणि तरच पुढे जावा, नाहीतर तुमची पण रस्ता भटकण्याची शक्यता जास्त होईल. तर चला आता पुढे जाऊया आपण.
तर मित्रांनो, अतिशय दुःखात सांगावं लागतंय, 19 जुलै 2023 रोजी घडलेली घटना. पूर्ण इर्शालवाडी जी दरड कोसळल्यानं पूर्ण खाली दबली आणि आम्ही आत्ता त्याच वाडीत आहोत. तर मी तुम्हाला दाखवतो सध्या काय अवस्था आहे त्या वाडीची. एकोणीस जुलैची ती काळी रात्र इर्शालवाडीतील अनेक कुटुंबियांना उद्ध्वस्त करून गेली. आणि त्या रात्री राबवलेल्या बचाव कार्यात आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा तिथे उपस्थित होते. आज या दिसणाऱ्या पडक्या भिंती फक्त ह्या घरांचा भाग नसून तर इथे राहणाऱ्या अनेक लोकांच्या आठवणी देखील आहेत. त्या रात्री घडलेल्या या घटनेत 27 पेक्षा जास्त लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांनाच भावपूर्ण श्रद्धांजली देत आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, तर या बाजूने दरड कोसळले असणार, कारण की आपल्याला बघा त्या साईडला माती वर आलेली दिसते आणि पूर्ण इर्शालवाडी त्या दरड कोसळल्याने मातीत दबली गेली. तर मित्रांनो, समोर एक स्टॉल आहे, तर दाखवतो तुम्हाला. जस्ट समोरच आहे. तर चला आपल्याला लिंबू पाणी वगैरे काय भेटतंय का मस्त थंडगार पिऊन घेऊ आणि आपला जो ट्रेक आहे तो चालू ठेवू. तर मित्रांनो, समोरच आपल्याला ईसाई देवीचं मंदिर देखील दिसतंय, तर ते बघा. तर चला आपण सर्वात आधी दर्शन घेऊन येऊ आणि मग आपण लिंबू पाणी पिऊ. तर चला.
आपण ती वाडी बघितली, ती या साईडला होती आणि आपण ती वाडी बघितली आणि मग इथनं सरळ चालत चालत आलो आणि हा ईसाई आईचा मंदिर आहे आणि याच्याच पलीकडे एक छोटासा रस्ता आहे, इथनं दिसत असेल तुम्हाला, तर तिथनं आपल्याला पुढं जायचं आहे. तर चला आता आपण मस्त थंड लिंबू पाणी पिऊन घेऊ, कारण की मस्त घाम निघला आहे. तर चला आता आपण काकाकडनं मस्त लिंबू पाणी पिऊन घेऊ, एकदम थंडगार, आणि मग आपला पुढचा जो प्रवास आहे तो सुरू करू. तर मित्रांनो, जलजिरा पाणी खूप भारी वाटलं प्यायला. आता मूग डाळ घेतली मस्त खायला आणि तेच खात खात आता चाललो आहे आपण. तर बघा किती सुंदर रस्ता आहे, आता मस्त सावली आहे एकदम. हे बघा, आपण अशी ऑनलाईन माहिती काढली ना तर असं दाखवतात की 27-30 लोकांचा इथं मृत्यू झाला, पण त्या काकांना आम्ही विचारला तर त्यांनी सांगितलं की 84पेक्षा जास्त लोकांना आपला प्राण गमवावा लागला. तर खूपच दुःखद आहे मित्रांनो ऐकायला. आणि विचार करा की त्यावेळी कसं झालं असेल, कारण की त्या काकांचं पूर्ण कुटुंब त्या घटनेत उद्ध्वस्त झाला. तर विचार करा त्या काकांची हालत काय असेल. तर मित्रांनो, तर आता एकदम उभी चढाई सुरू झाली आहे त्या भगव्या झेंड्यापर्यंत जाण्यासाठी. तर चला कसं तरी हळूहळू चढू. फायनली आपण आता वरती झेंड्याजवळ पोहोचलेलो आहोत. तर खूप जास्त हवा येत आहे, तर माझा आवाज येते की नाही माहीत नाही, पण माझ्या मागे पाहू शकता तुम्ही. तर समोरच इर्शालगडचा सुळका आहे. तर मित्रांनो, हा गड नसून एक सुळकाच आहे, पण इथं जास्त तटबंदी वगैरे तसं काही नाही आहे. तर पाण्याचं टाकं वगैरे आहेत, तर ते आता आपण जाऊन बघूच. तर अल्ताफ आणि मी थोडासा इथं आराम करतोय आणि 2-3 फोटोज वगैरे काढतोय आणि नंतर मग आपण जाऊया वरती. तर आत्तापर्यंत व्लॉगमध्ये असाल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर अल्ताफ कसा वाटतंय? तो हम लोग यहाँ पे फाइनली पहुँच गए पिनाकिल के पास. यहाँ पे एक भगवा झंडा लगा हुआ है, तो इधर फाइनली पहुँच चुके हैं हम लोग. तो हवा बहुत तेज़ चल रही है, मतलब बहुत अच्छा लग रहा है. यहाँ पे फील बहुत अच्छा हो रहा है. आप लोगों को एक चीज़ दिखा दो, सामने कौन सा गढ़ आप गेस कर सकते हो, तो संतोष आपको बताएगा, नहीं तो कमेंट कर देना आप. तर मित्रांनो, कमेंट वगैरे करायची गरज नाही आहे. तर आपण त्या गडावर गेलेलो आहोत, तर तो म्हणजे प्रबलगड आणि कलावंती. तर तुम्ही बघितला नसेल तर मी आय बटनवरती लावीन, तर तो व्लॉग पण जाऊन बघा. आपण पावसाळ्यात गेलो होतो तिकडे, तर खरंच पावसाळ्यामध्ये एकदम घनदाट जंगल झालं होतं त्या गडावर आणि खूप चांगला एक्सपिरियन्स राहिला होता आमचा. आणि तो एक्सपिरियन्स आम्ही कधीच विसरू शकणार नाही, एवढा सुंदर होता. और बता अल्ताफ कैसा था वो एक्सपीरियंस? कभी कभी तो ऐसा फील होता है कि हम ऐसे चढ़े किले, मतलब ट्रैक किए, तो ऐसा हमको विश्वास ही नहीं होता कि हम टॉप पे जाके नीचे आए. तो ये एकदम अलग ही फील है. म्हणजे खूपच सुंदर वाटतो मित्रांनो. आपण लांबून एखाद्या गडाला बघतो आणि विचार करतो की आपण त्याच्या टॉपवर वगैरे जाऊ किंवा आपण वरती जाऊन येऊ,
पण ते जाणं एवढं सोपं नसतं, पण आपण ते पार पाडतो. तो प्रवास, तो ट्रेक आपण पूर्ण करतो, तर खरंच मनाला खूपच जास्त आनंद होतो. आणि चला आता थोडक्यात ट्रेक राहिलेला आहे आपला आणि तेवढाही पूर्ण करू आपण. तर कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्याकडेही नवीन लोकेशन्स असतील, कुठला टास्क असेल आमच्यासाठी, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आम्ही पूर्ण करण्याचा एकदम पूर्ण प्रयत्न करू. तर आता डाव्या बाजूला आलोय मित्रांनो. तर हा रस्ता आहे आणि खाली बघा तर झेंड्यापासून डाव्या बाजूला एकदम सरळ रस्ता आहे. तर चला जाऊन बघूया काय आहे पुढं. तर बघा मित्रांनो, एकदम मोठा दगड येऊन इथं पडला आहे आणि त्याच्या बाजूला एक छोटीशी जागा आहे. तर त्याच्या आतून आपल्याला सरळ चालत जायचं आहे त्या साईडला. तर चला जाऊया. खूप सारे छोटे छोटे दगड तुटून पडलेले आहेत खाली. तर जरा भीती वाटते, कारण की आता गडावर पण कोण नाही, सगळे उतरत चाललेत खाली, गेलेत बहुतेक. आणि दोघं तिघं होते मागाशी इथं, ते पण कुठं गेले काय माहिती. तर बहुतेक आता आम्ही दोघं आहोत. तर चला जेवढा एक्सप्लोर करता येईल तेवढा एक्सप्लोर करूया. एकदम सरळ वरती बघितला ना तर आपल्याला सुळका दिसतोय. आणि त्याच्यावर जायचा रस्ता तर नसेलच, कारण की जो छोटा सुळका होता ना तिथं ते पोरं बसले होते, ट्रेकर्स होते 4-5. बघू आपण हा रस्ता आपण एक्सप्लोर करतोय, हा कुठपर्यंत जातोय.
बघितला कसं एकदम डिफिकल्ट पॅच आहे आणि एक संस्थावाले आले आहेत आणि त्यांनी रस्ता खूप खूप जास्त सोपा केला आहे. मगाशी त्यांनी साफसफाई वगैरे केली आणि जिथे अवघड पॅच होते ना तर ते सोपे केलेत. तर बघा समोर पाण्याचा टाका आहे, तर किती सुंदर दिसतंय. तर मित्रांनो बघा कसा एकदम उभाच आहे, पण थोडी रशीची सहायता आहे म्हणून थोडा एवढा काही प्रॉब्लेम नाही होत चढायला. तर आता समोर एक लाकडी सीडी आहे आणि त्याच्यावरती लोखंडी सीडी आहे. तर चला केअरफुली क्रॉस करू. अरे आता आणि समोरच ईर्ष्याला आईचं मंदिर आहे. तर हा बघा. तर चला आपण जाऊन येऊ. आता इथपर्यंत तरी आपण आलो आहे आता सुरक्षित. आता याच्या पुढे आपल्याला सुरक्षित जायचं आहे, कारण की पुढचा रस्ता पण थोडा स्टिपी आहे, अवघड आहे. आणि बघा मी तुम्हाला दाखवतो कसा आहे रस्ता. तर चला. रस्सी आहे आणि शिडी आहे याचा अर्थ ह्यो नाही की पॅच सोपा आहे. पॅच तर रिस्कीच आहे, पण तुम्ही जर तुमच्या टेक्निकचा, हाताचा आणि रस्सीचा नीट उपयोग करून वरती चढा म्हणजे बॅलेन्स प्रॉपर बनेल. तर जे संस्थावाले आलते ना गाईज, तर त्यांनी खूपच सुंदर काम केलं आहे, खूपच सुंदर. तर आम्ही खाली होतो, तर त्यांनी बघा या अशा दगड्या एकदम असं रचून ठेवलेल्या आहेत, म्हणजे एकदम प्रॉपर बॅलेन्सिंग पॅच बनवलं आहे चढण्यासाठी. तर खरंच खूप सुंदर. तरी ते वरती एक नैसर्गिक नेडा होता पहिले, तर तो आता बहुतेक तुटला आहे. तरी पण आपण तिथपर्यंत जाऊया. तर आता आपण टॉपला पोहोचू, थोडासा टाईम. तर मित्रांनो तिथं पाण्याचा टाका आहे, पण समोर छोटासा साप आहे. तर छोटा असला तरी नको जायला, कारण की उगाच न कळत चावला तर प्रॉब्लेम व्हायचे. तर चला आता आपण या साईडला जाऊन येऊ, उजव्या बाजूला. तिकडं काय आहे तर बघू. तर मित्रांनो, तर आता आपण हा जो खाली नेडा होता ना त्याच्यावरती चढलो आहे एका बाजूनं. तर दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, हा आहे तो नेडा जो मधून तुटला आहे, पण चढायला जागा होती या साईडनं. या बाजूनं आलो वरती आणि खरंच इथनं खूप सुंदर व्ह्यू दिसतोय. हा बघा.
आता फायनली इर्शालगडाच्या टॉपवर आहोत. टॉप बोललो तर तो एक सुळका आहे, तो खूप जास्त रिस्की आहे. आणि हा एक आहे मागचा, तो तिथनं एकदम अशी स्लाईड आहे. जर आपण पाय सटकला तर धोकादायक ठरू शकतो. त्यामुळं आपण तिकडे नाही गेलो, तेवढा रिस्क नाही घेतला. तर आपण इथपर्यंत आलो, नेड्याच्या वरती आलो. आणि जी दरड कोसळली होती ना मित्रांनो इर्शाल वाडीवरती, ती आपल्याला इथनं दिसतंय. आणि वाडी देखील थोडीफार दिसते, तर मी तुम्हाला दाखवतो. तर फायनली गाईज इर्शालगड पण कंप्लीट. तर इथनं आजूबाजूला आपल्याला खूप सारे गड दिसतात. गड म्हटलो तर या बाजूला प्रबलगड कलावंतीन आणि समोर सोंदाई किल्ला देखील दिसतोय आपल्याला. तो बघा तिकडे एकदम, तो बघा इथं दाखवतो तुम्हाला मी. तो बघा एकदम सरळ, तो सोंदाई किल्ला आहे. आणि या बाजूला माथेरान आहे. आणि मोरबे डॅम, बांबू धरण, वारोसे धरण आणि हा नजारा तर खूपच सुंदर वाटतंय मित्रांनो. अल्ताफला विचारू कसं वाटतंय टॉपला येऊन. और अल्ताफ क्या कसा वाटतंय मग? तो फाइनली हम लोग यहाँ पे टॉप पे आ चुके हैं. यहाँ पे पूरा विशालगढ़ भी कवर हो चुका है. तो यहाँ पे बैठ के ये खूबसूरत सा नज़ारा देख रहे हैं. थोड़ा सा आराम करके फिर नीचे जाएंगे. तो हमने माइंड में रखे हुए थे इर्शालगढ़ को कंप्लीट करने का. तो हमने आज वो फाइनली कंप्लीट कर लिए. तो दिल को बहुत सुकून मिला यहाँ पे आके और अच्छा भी लग रहा है. तर मित्रांनो मगाशी आपण तिथं आत गेलतो तेव्हा ती वाडी पूर्णपणे बघितली नाही आपण. आम्हाला वाटलं अर्धी नसेल तिथं, पण बहुतेक घरं अजूनपर्यंत बाहेर आहेत. तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा नेक्स्ट ट्रेक किंवा नेक्स्ट लोकेशन कुठली हवी आहे. आणि हा व्लॉग कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.